अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पहिली अटक केली आहे। या प्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला सीबीआयनं अटक केली आहे। त्याला पुण्यातील कोर्टात हजर केलं गेलं। 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 2 जुलै रोजी सीबीआयनं वीरेंद्र तावडे याच्या पनवेल इथल्या आश्रमावर आणि सारंग अकोलकर याच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला होता। त्यानंतर सीबीआयनं वीरेंद्र तावडेला संशयित म्हणून ताब्यात घेतले। गेले 8 दिवस वीरेंद्र तावडेची कसून चौकशी सीबीआयकडून सुरू होती। वीरेंद्रचे मोबाईल कॉल आणि दाभोळकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रच्या मोबाईलचं लोकेशन यासंबंधी सीबीआयनं पुरावे गोळा केले। दरम्यान चौकशीत वीरेंद्रनं दिलेल्या जबाबात सीबीआयला तफावत आढळून आली, म्हणून शुक्रवारी रात्री 9 वाजता वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अधिकृतरित्या अटक केली। कोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिले तपास यंत्रणांना, त्यातून तपासाचं काम गतिमान झालं आणि आज 2.5 वर्षानंतर का होईना परंतु एक अटक झालेली आहे। मला असं वाटतं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की वेगवेगळ्या तपास यंत्रणा या एकाच संस्थेच्या साधकांना का अटक करत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि यापुढील काळामध्ये मला असं वाटतं की सीबीआयने या संपूर्ण कटाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। दरम्यान डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातननं आता कांगावा करायला सुरुवात केली। तावडेच्या अटकेबाबत सनातननं नाराजी व्यक्त केली आहे। सनातन संस्था ही पूर्णतः निर्दोष आहे। सनातन संस्था कुठल्याही असंवैधानिक कृत्य कधीही करणार नाही, सनातन संस्थेचा साधकही करणार नाही। खूप गंभीर गोष्टी आहेत की सनातन संस्थेच्या निरपराध साधकांचा अर्थात आमची श्रद्धा आहे ती परमेश्वरावरती आहे। दिघावासियांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आश्वासन दिलंय। सोमवारी सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे। घर वाचवण्यासाठी दिघावासी आक्रमक झालेत। एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर दिघावासियांनी आंदोलन केलं। दिघावासियांना न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी हा इशारा दिलाय। लवकरात लवकर न्याय दिला नाही तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर दिघावासियांनी विद्या चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली। आम्ही 2 दिवसात खाली करा 24 तासाच्या आत आणि हे सगळे 25,000 लोक इथे बेघर झालेले आहेत। आमचं जे काय ते शासनाने ठरवावं आणि आमच्या आधी आघाडी सरकारने उल्हासनगरचं असेल किंवा पिंपरी चिंचवडचं असेल अनेक बांधकामे आम्ही वाचवलेली आहेत। आणि आज मुख्यमंत्री जेव्हा सांगतात हायकोर्ट मुख्यमंत्र्यांना म्हणा ऑर्डिनन्स काढा, आम्हाला कोर्ट कचेऱ्या माहिती नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही सत्तेवर बसलेला आहात। अण्णाभाऊ साठे महामंडळ म्हणजे दलित मातंग समाजाचा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातून करोडो रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला। यात राष्ट्रवादीच्या 10 माजी आमदारांची नावं किरीट सोमय्या यांनी जाहीर केली। या सर्वांचे मास्टरमाइंड अजित पवार असल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला। यातून 600 करोड रुपयाचा घोटाळा उघडकीस आलाय। हे पैसे राष्ट्रवादीनं निवडणुकीत वापरले असाही आरोप त्यांनी केला। अण्णाभाऊ साठे महामंडळ म्हणजे दलित मातंग समाजाचा नावाने कशा पद्धतीने एनसीपीच्या नेत्यांनी लूट केली त्याचे काही नमुने त्यावेळीचे जालना जिल्ह्याचे एनसीपीचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी 2,882 दलितांच्या नावाने सुमारे 7.25 कोटी रुपये लंपास केले। शिवसेना प्रणित भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष मयूर शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत। कंत्राटदाराकडे खंडणी मागून त्याला मारहाण केल्याचा आरोप फरार मयूर शिंदेवर आहे। याआधी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे। शिवसेना आमदार सुनील राऊत यांचा मयूर शिंदे हा निकटवर्तीय मानला जातो। मयुरेश गुंजाळ या कंत्राटदाराकडे मयूर शिंदेनं 9 जूनला 2 लाखांची खंडणी मागितली होती। ती द्यायला नकार दिला म्हणून मयूर शिंदेनं गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। दरम्यान आमदार सुनील राऊत यांना मयूर शिंदेबाबत विचारलं असता हे भाजपचं कारस्थान असल्याचा उलट आरोप त्यांनी केला आहे। एकनाथ खडसे अखेर जळगावात दाखल झाले। सकाळी 6 वाजता दादर अमृतसर एक्सप्रेसनं जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन होता। समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली।
मुक्ताई या त्यांच्या बंगल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असतील. त्यानंतर सोयीनुसार ते मुक्ताई नगरसाठी रवाना होतील. 30 कोटींची लाच, भोसरी जमीन खरेदी प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची संभाषण या आरोपांमुळे 4 जूनला खडसेंना सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता जिल्ह्यात खडसे समर्थक आक्रमक झाले होते. गेले अनेक दिवस खडसे मुंबईत तळ ठोकून होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांना रोखून संयम पाळण्याच्या सूचना खडसेंनी दिल्या होत्या. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती आरटीआय अंतर्गत बाहेर आली आहे. मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार सोडत होते. एवढंच नाही तर गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी आपला पाकिस्तानातल्या मुरीच्या हिल रिट्रीट हॉटेलमधला मुक्काम एका दिवसानं वाढवून घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. गृहसचिव स्तरावरचा अधिकारी चर्चा झाल्यावर पाकिस्तानातला आपला मुक्काम का वाढवून घेईल असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची आपली चर्चा 27 नोव्हेंबरलाच होऊ शकली असती. त्यामुळे एक दिवस वाढवून घ्यावा लागला असं स्पष्टीकरण गृहसचिवांनी दिलं आहे. जो डेविड हेडली ने कहा है कि 26/11 के आतंकी हमले की साजिश कि आर्मी के लोग और आईएसआई लोगों ने किस तरह से अंजाम दिया और इसी तरह से पाकिस्तान के तरफ से गुमराह करने की कोशिश हमारे एमएचओ ऑफिसर्स को की गई, ऐसा प्राइमा फेसी तो मुझे लगता है. इससे दोनों बातों से एक बात स्पष्ट आज हो चुकी है कि 26/11 का आतंकी हमला ये पाकिस्तान की तरफ से स्टेट स्पॉन्सर टेररिज्म था. कॉन्स्पिरेसी थी तो किसकी थी, वो थी कि नहीं थी? जो बोल रहे हैं कॉन्स्पिरेसी थी तो वो प्रिजम्पशन पे बोल रहे हैं, क्या उनके पास कोई दूसरा भी एविडेंस है? ये देखना पड़ेगा अपने को और उसके ऊपर बोलना पड़ेगा. वो थी या नहीं थी, इसके ऊपर मैं जजमेंट देना दुरुस्त नहीं है. जो बोल रहे हैं कॉन्स्पिरेसी है वो बता दें. येत्या 24 तासात कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. मुंबई आणि उपनगरातील काही भागात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. आज मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या मान्सूनपूर्व पावसानं मोठा दिलासा दिला. सुमारे तासभर हा पाऊस सुरू होता. त्यामुळे बच्चे कंपनीलाही पहिल्या पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान पहिल्याच पावसात मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेचा पुरता बोजवारा उडाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. चर्चगेटला स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली. मध्य रेल्वेवर सीएसटीकडे जाणारी स्लो ट्रॅकवरची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान प्रवाशांसाठी मुंबई, मुलुंड आणि वाशीहून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रेल्वे पाठोपाठ मुंबईत काही ठिकाणी रस्ते वाहतूकही कोलमडली आहे. भांडूप येथील एलबीएस रोडवरची वाहतुकीची कोंडी दिसून आली. सोनापूर सिग्नलजवळ पाणी साठल्यानं ही वाहतूक कोंडी झाली होती. तर दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा आता पेरणीपूर्व कामात गुंतलाय. दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीच्या नांगरणी, कोळपणीच्या कामांना वेग आलाय. दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची तयारी केली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशीच प्रार्थना ते करतायत. 3 वर्षापासून पाऊस नाही. काय करावं त्या मला खाद बी घालून मोकळं होऊन जायचं काम. वर्षाला 3 वर्ष झालं पाणी नाही प्यायला. जनावर जागाच उठलाय, माणसं जागाच उठलाय. अशी भानगड होऊ नये. कोणते आशेने करणार? आता वडल्यासाठी आशन करणार. पडेल काय तर भागल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या देशी बियाण्यांचं संवर्धन करण्याबरोबरच त्या बियाण्यांची बँक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशननं हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत यवतमाळच्या पांढरकवडा इथे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना तब्बल 13 लाख रुपये किमतीच्या डाळवर्गीय बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. खरीपाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी यामधून आणखी बियाणं उपलब्ध होणार असून ते बियाणं लागवडीसाठी पुन्हा बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील पावसाचं आगमन लांबल्यानं जायकवाडी धरणातून दारू आणि इतर कंपन्यांची पाणी कपात 27 जूनपर्यंत ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले. यापूर्वी 10 जूनपर्यंत दारू आणि बिअर उद्योगांना 60% तर साधारण उद्योगांना 25% पाणी कपात करण्याचा निर्णय खंडपीठानं दिला होता. आता या निर्णयासह 27 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पाऊस लांबल्यानं जायकवाडीसह इतर प्रकल्पाच्या क्षेत्रातील 12 जिल्ह्यात पाणी कपात 27 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडपीठानं शुक्रवारी हा निर्णय दिला. राज्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून दारू निर्मिती उद्योगांना मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी दिलं जात आहे. यातील पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याची पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती. आता 27 जूनपर्यंत मद्य उद्योगांसाठी 60 तर साधारण उद्योगांसाठी 25% इतकी पाणी कपात राहील. 27 जूनला याचिकेवरची पुढील सुनावणी आहे. एक्सप्रेस वेवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणि वाहतूक विभागानं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. जादा लोड वाहून नेणारे ट्रकवाले, बेदरकार वाहनं चालवणारे कार चालक, लेन कटिंग करणारे, मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते आहे. लांब पल्ल्याच्या बसेस, ट्रक यात 2 चालक नसणं, सीटबेल्टचा वापर न करणं तसंच खासगी वाहनं यांची तपासणी करण्यात येते आहे. वडगाव टॅप आणि खंडाळा टॅप इथे तपासणी नाके उघडण्यात आले. इथे 24 तास तपासणी केली जाते. 9 आणि 10 जून या 2 दिवसात पोलिसांनी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. ओव्हर स्पीडिंग, लेन कटिंग, सीटबेल्ट न लावणं, ओव्हर डायमेन्शन आणि ओव्हरलोड अशा विविध गुन्ह्यांखाली पोलिसांची 2 दिवसात 250पेक्षा जास्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे. तर 22 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा पर्दाफाश झालाय. कांदिवलीतल्या उच्चभ्रू अशा ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका बंगल्यात अल्पवयीन मुलांचं शोषण केलं जात होतं. या बंगल्यातून 28 मुलांची सुटका करण्यात आली. यापैकी 12 मुलं अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. शुक्रवारी रात्री 9 वाजता पोलिसांनी छापा मारून या मुलांची सुटका केली आहे. या बंगल्यात मुलांना दिवस रात्र पूजा अर्चा जपजाप करण्यास बळजबरी केली जायची. बंगल्यातली इतरही कामं करायला लावली जायची. काम न ऐकल्यास या मुलांना उपाशी ठेवलं जायचं. हा बंगला बाहेरून पूर्ण हिरव्या कापडानं झाकलेला होता. या बंगल्यात सतत पूजा अर्चेचे आवाज येत असायचे. एका मुलानं पालकांना केलेल्या SMS-नं हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान यातील भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. मोठे आणि लहान मुलं सुद्धा पूजापाठ त्यांच्याकडून जबरदस्तीने करून घेऊन त्यांच्याकडून अत्याचार करून घेतले जातात आणि त्यांना बाहेर सोडलं जात नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना तिथं ठेवून जबरदस्ती हे काम करून घेतलं जातं आणि ते काम करून घेताना त्यांना शारीरिक यातना होती. याबाबत सुद्धा त्याच्याबद्दल काळजी घेतली जात नाही. त्या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती. म्हणजे त्यांच्यापैकीच एका मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई केली. 2 आरोपी अटक केलेले आहेत. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पण या आगीचा सर्वात जास्त फटका बसला इथे राहणाऱ्या अमोल जोशी नावाच्या तरुणाला. डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे अमोलचं ठरलेलं लग्न मोडलंय. अमोलला लग्नासाठी सांगून आलेल्या मुलीनं लग्नासाठी एक अट घातली आणि ती म्हणजे इथून दुसरीकडे घर घेण्याची. या विचित्र अटीनं या भागातले अमोलसारखे अनेक तरुण चक्रावून गेले. एखादा जर पुनर्विक्री करून दुसरीकडे जाणार असेल तर त्याचं घर विकलं जात नाही. आणि नवीन समस्या पण अशी आलेली आहे की या ठिकाणी जे तरुणाई राहते यांच्यासाठी जर नवीन लग्नासाठी स्थळ बघण्यासाठी जरी मुलीकडचे येणार असतील तरी ते आल्यानंतर पहिले अरे बापरे तुम्ही डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी राहता का, इथं आम्हाला तुम्ही जर दुसरीकडे घर घेणार असाल तर आपला सोयरीक आपण जुळवू शकतो. इतपत वैयक्तिक स्तरावर लोकांना समस्या भेडसावतायत. अहमदनगरमधील कान्हूर पठार इथे एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये 2 ते 3 लाखांचा ऐवज चोरीला गेलाय. गावातील रंगनाथ वाघुंडे, रामदास खोलडे, रामदास निमसे आणि नरसाळे यांच्या घरी घरफोडी झाली आहे. रात्री 3च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडलाय. गेल्या 2 महिन्यात 4 ते 5 वेळा कान्हूर पठाराला जबरी घरफोड्या झाल्यात. मात्र पोलीस यंत्रणेला अजूनही जाग आलेली नाही. केवळ थातूरमातूर उत्तर देण्यापलीकडे पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तब्बल 192 तास अखंड भजन गाण्यात आल्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. नवी मुंबईत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक वादक कलावंत समिती यांनी एकत्रितपणे 192 तास अखंड भजन गायन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. 2 जून ते 10 जून या काळात हा महोत्सव पार पडला. या भजन महोत्सवात कोकणातल्या 4 जिल्ह्यातल्या 250हून जास्त भजनी मंडळांनी सहभाग घेतला. शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असले तरी पुण्यातील स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झालेली नाहीये. स्कूल बसेसची तपासणी करून घेण्यासाठी आरटीओकडून 15 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर तपासणी करून घेणाऱ्या स्कूल बसेसवर कारवाई करण्यात येणार आहे.
11वीच्या प्रवेशासंदर्भात शिक्षण उपसंचालक विभागानं बोलावलेली बैठक छात्र भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली। 11वी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेश मिळावा याचं नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते। नाशिक शहर आणि जिल्ह्यात 18 ते 19 महाविद्यालय नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे वाढीव फी वसूल करतायत। या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला वारंवार निवेदन देण्यात आलं, मात्र कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थी संघटनेनं प्राचार्यांच्या बैठकीमध्ये घुसून सभा उधळून लावली। बैठकीमध्ये या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला, शिक्षण उपसंचालकांनी निर्णय दिला, त्याच्यानुसार या ठिकाणी आम्ही जवळजवळ 17-18 कॉलेजेसवर या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे। ती फी परत करायला या ठिकाणी सांगितलेली होती, त्याच्यापैकी काही कॉलेजने या ठिकाणी फी परत केलेली आहे। ज्या कॉलेजने या ठिकाणी फी परत केलेली नाही त्यांचं या ठिकाणी आम्ही वेतनितर अनुदान बंद केलेलं आहे आणि वेतनितर अनुदान बंद करून देखील त्या ठिकाणी ऐकत नसतील, फी परत करत नसतील, पुढची कार्यवाही या ठिकाणी केली जाईल। शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक आणि प्राचार्य यांचं साठलोट करून बेकायदेशीरपणे मुलांकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर फी घेतली जाते, त्याचा विरोध करावा, या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात। दुष्काळामध्ये अडचणीत असलेला शेतकरी आणि शेतकऱ्याच्या मुलाला थोडीशी मदत मिळावी, त्या भूमिकेतून छात्र भारती हे आंदोलन करते आहे। इंदापूर शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। याविरोधात इंदापूरवासियांनी नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक डॉक्टर लहू कदम यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या समोर आंदोलन केलं। आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर हा रस्ता काही काळ रोखत आंदोलन केलं। शहरातील उघडी आणि तुंबलेली धोकादायक गटारं, अपूर्ण रस्ता तसंच भर चौकात धोकादायक बनत चाललेले वीज रोहित्र इतरत्र हलवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। 8 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। वारंवार मागण्या करून सुद्धा नागरिकांच्या मूलभूत गरजा या नगरपालिकेच्या प्रशासनाने सत्ताधिकाऱ्यांनी न दिल्यामुळं आम्हाला अडचणीत नम्र मार्ग आम्ही केले, परंतु त्यासाठी त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई केली नसल्यामुळं रस्त्यावरती येण्याची वेळ आणली। वारंवार वेगवेगळ्या समस्या शहरामध्ये हजारो आहेत, परंतु काही गोष्टी देतो करतो म्हणून आश्वासन दिलं, परंतु त्यांनी आम्हाला आश्वासनाची पानं पुसली। खासगी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचं शिक्षण घेणारा विराज रानडे सध्या नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरलाय। गेल्या 1-2 वर्षापासून तो घरच्या घरी काहीतरी नवनवीन प्रयोग करत आलाय। इलेक्ट्रॉनिक स्केटिंग बोर्ड तयार केलाय। स्वतःच्या वजनासह 5-10 किलोचं वजन हा बोर्ड पेलू शकतो आणि साधारण ताशी 25 किलोमीटर वेगानं धावूही शकतो। बाजारात असा बोर्डसाठी 60 ते 70 हजार रुपये ते 1 लाखापर्यंत खर्च येतो, मात्र विराजनं 30,000 रुपयात हा बोर्ड तयार केलाय। 17व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं पुण्यात आयोजन करण्यात आलंय। हडपसरमधल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला। पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। 10 जून ते 15 जून दरम्यान या पार पडणाऱ्या स्पर्धेत 26 राज्यांची पोलीस बँड सहभागी झालेत। या पोलीस बँडनी आपल्या तालबद्ध संचलनानं उपस्थितांची मनं जिंकली। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सिक्कीमच्या बँड पथकात महिलांचं प्रमाण अधिक आहे। आयसिसचा चीफ अबू बकर अल बगदादी जखमी झाला। एका इराकी चॅनलनं तसा दावा केलाय। 9 जूनला नाटोच्या हवाई हल्ल्यात बगदादी त्याच्या काही साथीदारांसह जखमी झाला। नाटोनं मात्र अजूनही या चॅनलच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही। बगदादीला 2014 पासून पाहिलेलं नाही। 2014 साली मोसूल शहरात एका मशिदीत समर्थकांना संबोधित करताना त्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता। इराकमध्ये आयसिसला आणखी एक मोठा धक्का बसलाय। इराकच्या सैन्यानं बशीर गावाला आयसिसच्या कब्जातून मुक्त केलंय। कमकुवत होत चाललेल्या आयसिसनं आता स्वतःच्या बचावासाठी सामान्य इराकी नागरिकांचा ढालीसारखा वापर करायला सुरुवात केली। शिवाय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भुयारांमध्ये ते लपतायत। पाकिस्तानात एका मशिदीचं छत कोसळल्यानं 5 जण ठार झालेत तर काही लोक जखमी झालेत। नमाज पढून झाल्यानंतर सर्व लोक छतावर जमले होते, त्यावेळी दुर्घटना घडली आहे। रमजानच्या महिन्यामुळे मशिदीत इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती। स्पेनमध्ये कर चोरी प्रकरणी फिर्यादीनं राजकुमारी क्रिस्टिना यांचे पती आणि इतर 15 जणांना 19 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली आहे। या सर्वांवर बोगस कंपनीच्या माध्यमातून पैसे जमवल्याचा आरोप आहे। राजकुमारी क्रिस्टिनानं सर्व आरोप फेटाळलेत। क्रिस्टिना स्पेनचे राजा जुआम कार्लोस यांची मुलगी आहे। ऑल टाइम चॅम्पियन बॉक्सर मोहम्मद अली यांच्या शोकसभेसाठी शुक्रवारी अनेक नागरिक जमले होते। अलीचं होम टाउन लुईविलमध्ये ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही हजर होते। यावेळी इतरही महत्त्वाच्या व्यक्ती हजर होत्या। 2 दिवसांच्या शोकसभेनंतर आज मोहम्मद अलींना सुपूर्द एक खाक केलं जाणार आहे। दरम्यान अंत्ययात्रेसाठी हॉलिवूड स्टार विल स्मिथ आणि बॉक्सर माईक टायसननं अली यांची
कास्केट उचलून कारमध्ये ठेवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.